पुण्यात आज महाविकास आघाडीची जाहीर सभा जी आहे ती पार पडणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वा शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत ही खरं तर सभा होणार आहे। खासदार अमोल कोल्हे यांनी शेतकरी आक्रोश मोर्चा जो शिवनेरी किल्ल्यावरून सुरू केला आहे त्याच मोर्चाची सांगता आज पुण्यातील सेंट्रल बिल्डिंग परिसरात होणार आहे। आज दुपारी जो आहे तो मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकेल आणि त्यानंतर शरद पवार यांच्या उपस्थितीत इथं सेंट्रल बिल्डिंग परिसरात एक सभा होणार आहे आणि त्यानंतर अमोल कोल्हे यांनी सुरू केलेल्या शेतकरी आक्रोश मोर्चाचा सांगता याच परिसरात होणार आहे। खरं तर या सभेकडे उभ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे, कारण या सभेला शरद पवार असतील, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात असतील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे एकत्रितरित्या संबोधित करणार आहेत। सभेची एकूण तयारी आता या सगळ्या सेंट्रल बिल्डिंग परिसरात सुरू झालेली आहे। दुपारी 3च्या सुमारास अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे इतर नेते हे पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर चालत येतील आणि पुन्हा एक सभा जी आहे ती इथं होणार आहे। आपल्यासोबत प्रशांत जगताप आहेत, खरं तर शरद पवार गटाचे शहराध्यक्ष आहेत, त्यांच्या स्वतः ते ह्या तयारीकडे लक्ष ठेवून आहेत। कशी तयारी आहे, काय सभेचं नियोजन असणार आहे? मागच्या 4 दिवसापासून अर्थात 27 डिसेंबरपासून या जिल्ह्यामध्ये मान्य अमोलजी कोल्हे साहेब आणि मान्य सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चाची यात्रा फिरते आहे। या निमित्ताने या राज्यात या जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे हाल चालू आहेत, एकूणच पीक नुकसान झाले, त्याची भरपाई मिळालेली नाही आहे, कांदा आणि ऊसाच्या संदर्भातलं केंद्र सरकारचं धोरण चुकतं, या संदर्भात लक्ष वेधण्याकरता आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याकरता हे आंदोलन आयोजित केलेलं आहे। आज त्याचा समारोप या ठिकाणी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळ होतोय। माननीय शरद पवार साहेब असतील, माननीय संजयजी राऊत साहेब असतील, माननीय बाळासाहेबजी थोरात असतील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली सभा होते। महाविकास आघाडी या निमित्ताने रस्त्यावर येते आणि निश्चित राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल यांचा खरा चेहरा या ठिकाणी जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न आमचा आहे। पण त्याचबरोबर कुठेतरी या राजकारण्यांचे डोळे उघडवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे। विरोधकाकडून टीका होते की आता सत्ता गेल्यावर तुम्हाला सभा आणि शेतकरी आक्रोश मोर्चा असं आहे। या राज्यामध्ये मागच्या 50-55 वर्षामध्ये ज्या वेळेस अतिवृष्टी झाली, ज्या वेळेस काही प्रलय आला, त्या वेळेस सत्तेत असू किंवा नसू पवारसाहेब पहिल्यांदा बांधावर पोचलेले आहेत। पवारसाहेबांनी राज्य सरकारला, केंद्र सरकारला पत्र पोचवलेलं आहे आणि या संदर्भामध्ये लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामुळं हे जे सत्ताधारी जे काय आज आमच्या संदर्भात बोलत आहेत हा सगळा हास्यास्पद दावा आहे। त्यांनी निश्चित या ठिकाणी केंद्र सरकारकडे काय मागणी केली ती एकदा समोर येऊन सांगावं, म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी झाल्याशिवाय निश्चित राहणार नाही। आम्ही सत्तेत असताना शेतकऱ्यांना रस्त्यावर उभी द्यायची वेळच येऊ दिलेली नाही सरकारने आमच्या, त्यांच्यामुळं प्रश्नच नाहीये। 27 डिसेंबरला शिवरायांचा जन्मस्थळावरून खरं तर खासदार अमोल कोल्हे यांनी हा शेतकरी आक्रोश मोर्चा काढला होता। पुणे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये तो मोर्चा गेला आणि आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी निवेदन दिल्यानंतर पुण्यातील याच सेंट्रल बिल्डिंग परिसरात महाविकास आघाडीची संयुक्त सभा जी आहे ती पार पडणार आहे आणि त्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली पाहायला मिळते आहे। कॅमेरापासून तुषार नानावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।